माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपला पाशव्यावे. मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया अगाध निवारया. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपला पाशव्यावे. योगक्षेम त्यांचा सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु या ठिकाणी तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. देवाचं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांवर असणारं प्रेम आहे, देवाचं भक्तांवर असणारं प्रेम आहे, देवाचं त्याच्या नातेवाईकांवर असणारं प्रेम आहे. या प्रेमाची महती सांगत असताना हा मनुष्य देह ज्या अविनाशी स्वरूप पर्यंत पोहोचतो तो विठोबा आणि त्याचं प्रेम या प्रस्तुत अभंगात व्यक्त केलंय. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा कसा प्रिया रसाच्या निमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होते सज्जन हो कैलासवासी आदरणीय साहेबराव भाऊ बापू तांबे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे येत असताना या परिवाराचं, तांबे परिवारांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरणाची ही सेवा माझ्याकडेच होती, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी कार्यक्रम थोडासा रहित झाला आणि त्या निमित्ताने हे दुसरं पुण्यस्मरण. आणि याही वर्षी आमचे परमस्नेही माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते, खऱ्या अर्थानं राजकीय असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, अनेक क्षेत्रात ज्यांचा सुंदर असं कार्य आहे, आमचे दत्तोबाजी तांबे यांनी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे पुन्हा एकदा माझ्या वाणीवर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा याही वर्षी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे दिली. त्यासाठी त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचकृषीतून परिसरातून आलेले श्रोतृवर्ग आहेत, मातृवर्ग आहेत, या ठिकाणी माता भगिनी आहेत, तरुण आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सहकार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी या तांबे परिवारांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वारकरी, चौकार, विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य उपस्थित आहेत, ज्यांनी अप्रतिम अशी सुंदर पहिली चाल गायली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांची आजची उपस्थिती आहे, ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे आणि इथंच नाही तर अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा आणि प्रोत्साहन मला ज्यांच्यामुळे मिळतं आणि मिळत राहील असे माझे परमार्थी गुरु, माझे वडील हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार या ठिकाणी गायनासाठी उपलब्ध आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी माझे जीवलग मित्र, परमस्नेही, अतिशय सुंदर ज्यांचं गायन आहे, हरिभक्तपरायण गजानन महाराज सोमटकर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुंदर अशी पंचपदी ज्या बाबांनी गायली, या ठिकाणी हरिभक्तपरायण आदरणीय माऊली महाराज तांबे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर या ठिकाणी महाराजांचा आवाज आहे. महाराजांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आमचे आखाडे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात त्यांचं सुंदर असं कार्य आणि आमचा 8 वर्षापासूनचा हा स्नेह आहे, या ठिकाणी तेही उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. वारकरी शिक्षण संस्था आणि जे मुलं आहेत, गणेश महाराज या ठिकाणी ह्या सर्व एकतर कार्यकाऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. आमचे विनेकरी आहेत, चोपदार आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमचे महाराज आहेत, पांढरे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पकवादाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण नाना महाराजांचं नाव विसरलो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पकवादाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जीवलग मित्र, ज्यांची खऱ्या अर्थानं ही वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्यांचं खऱ्या अर्थानं गायनही सुंदर आहे आणि पकवाज वादनही सुंदर आहे, असे गणेश महाराज या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचकृषीतून परिसरातून आलेल्या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. सजल हो, साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे. थोडी लागण्यात पुढे मागे गडबड होती. आता माझा माईक ओके लागलाय, काय टेन्शन नाही. काय होतं, त्यांच्यावर लोड आणून उपयोग नाही, मग त्यांच्यावर लोड आणला की सिस्टीम हाय ती बिघडून जाते.
जसं जमन तशा पद्धती सिस्टीम लावा, काय टेन्शन घेऊ नका. काय दत्तोबा तांबेंचा कार्यक्रम म्हणजे माझ्या घरातला कार्यक्रम आहे आणि त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. ते अनेक वेळा मला फोन करून सांगतात, भारत परिसरातून फोन आलाय कीर्तनाचा कसं काय करायचं नियोजन. पण आता घ्या तारीख आलाय म्हणल्यानंतर काय काय त्या म्हणजे असा स्नेह निर्माण झालाय परिवाराशी. खऱ्या अर्थाने त्यांच्या शब्दही बाहेर आम्हाला जाता येत नाही आणि या ठिकाणी जुने असणारे ऋणानुबंध आहेत आणि त्या अनुषंगानं ही या ठिकाणी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी थोडं या अल्पशा बुद्धीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बसलेली मंडळी अतिशय फार हुशार आहे आणि मला असं वाटतं चिकित्सक भावनेने कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत. अनेक कीर्तनकार उघडून गेलेली माणसं या ठिकाणी बसलेली आहेत आणि त्यामुळं या कार्यक्रमाच्या प्रसंगात थोडंसं अभंगाचं चिंतन मांडून थोडंसं बाप या विषयावर बोलणं आणि जाता जाता थोडं छत्रपती सांगेल. या कार्यक्रमाला येत असताना फार लांबचा प्रवास आहे. रात्री मी धुळेच्या पुढं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, अभंगाचा भावार्थ अगदी सुंदर आहे आणि अभंगाचा अर्थही सुंदर आहे. बसल्यापैकी उभ्या राहिल्यापैकी जे जे वारकरी आहेत कट्टर त्यांना अभंग सगळ्यांना पाठ. गुरुपरंपरा हरिपाठाचा गुरुपरंपरेचा अभंग आहे. अभंगाचं गमक अगदी सोपं आहे. अभंगाचा पहिला शब्द माझ आहे, लक्षात नाही का. म्हणजे माझ्या या शब्दाचे प्रेम आहे ते प्रेम कोणीही शब्दात नाही. पहा तुकोबारांनी आपला विठोबा नाही म्हणतो, तुकोबारांनी सांगितलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचं कसं प्रेम आहे. हा आपणची देव होय गुरु, तो देव तर आहेच पण तू गुरुही होतो. हा आणि मग अजून किती प्रेम करतो. पण ये देह भाव पुरवी वासना अंतिके आपणा पाशी न्यावे. भक्तांच्या देह भाव वासना पुरवतो आणि अंतिम विठोबा त्याच्या अविनाशी स्वरूपात त्या सर्व सामान्यांना सामावून घेतो. हे विठोबाचं प्रेम आहे. लक्षात नाही का. मग सांगा तुकोबार आहे अजून विठोबा सर्वसामान्यांवर किती प्रेम करतो किंवा भक्तांवर किती प्रेम करतो. महाराज सांगतात मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आघात निवारया. जर भक्तांना अडचणी आल्या त्या आघातात आले तर यांचा अडचणीचं निवारण करण्यासाठी मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आघात निवारया. पडी देह भाव पुरवी वासना अंतिके आपणा पाशी न्यावे. हा देव भक्तांचा योगही जाणतो आणि देव भक्तांच्या जीवनात क्षेमही घडवतो. म्हणजे अप्राप्त गोष्ट सज्जना हो प्राप्त होणं त्याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली गोष्ट जीवनात सातत्यपूर्ण टिकणं त्याला क्षेम म्हणतात. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे रे. हे अरे 2 दिवसाची तुझी जवानी अरे पुढे नाही टिकणार. अरे एकदा तुटला ना आयुष्यात दोरा सगळे ज्या क्षणाला आयुष्याचा दोरा तुटेल त्या क्षणाला जावं लागेल. म्हणून म्हणलो काळाची ओळी संतांनी सांगितलं पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. आणि म्हणून हे उदाहरण का दिलं मायकल जॅक्सनचं सचिन हो. खरं सांगू का तुम्हाला 150 वर्ष जगणार होता. किती वर्ष जगला माहिती का 50 वर्ष जगला. स्ट्रोक बसला सगळे डॉक्टर बाजूला होते पण कोणालाच वाचवता आला. अहो डॉक्टरने डॉक्टरला जरी वाचवलं तरी लय झाले. आम्ही हिंदू म्हणूनच मरणारे लक्षात नाही का. आपण सगळेच हिंदू आहोत पण काय झाले आता लय पण बोलायला लागले की लोक म्हणतात महाराज ह्यो वापासून राजकारणावर बोलायला लागला.
कारण की आखाडी गुरुजी मी काय राजकारण्यांना कधीच नावं ठेवत नाही. माझे 50% कार्यक्रम तुमच्यासारखीच माणसं येते सगळी. पण ते ह्यो तरी नेमका आमच्या बॅलन्स आहे. निदान ह्यो तरी चांगला बोलतोय, नाही तर काय 40,000 देऊन जोड्याने आणलेत आम्हाला लोकांनी. नाही लक्षात आलं, ज्याला लक्षात आलं तिने हुशारी बरं. विठ्ठल विठ्ठल सोपं सांगतोय सज्जनराव, एवढं प्रेम आहे विठोबाचं. हे मातीचं भांडं घेताना फुटलं असतं तर काय केलं असतं? मला बसलेले सांगा महिला मंडळ, हे मातीचं भांडं घेताना फुटलं असतं तर काय केलं असतं? हे नवचिद्रे समाचरणे शरीरे पूर्णस्थिती 5 गोष्टींचा निर्णय आपण आपल्या आईच्या पोटात असताना झालेला आहे. आयुष्य कर्म वित्त विद्या आणि निधमेवच मृत्यू. अर्जुना उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अर्जुना जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जायचंय. तुमचं काय म्हणणं आहे? तो जन्माला येतो त्याला जायचंय. अर्जुन म्हणला देवा ते खरे, पण लक्ष देऊ नये का? 5 गोष्टींचा निर्णय झाला. हे मातीचं भांडं घेताना फुटलं असतं तर काय केलं असतं? कुणी जगवले याला? अहो 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. माझ्या विठोबाचं प्रेम सांगतोय, अभंगाच्या पहिल्या चरणा बोलते महाराज. 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण झाले. अंतकरण दाटून आलं. मातृत्वाला त्या मायला हे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. आई शेवटची सोनोग्राफी काढली. क्रिटिकल कंडिशन होती. हे एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. डॉक्टर म्हणले क्रिटिकल कंडिशन आहे. पतीला अंडर कक्षामध्ये बोलवलं, सिग्नेचर केली फॉर्मवर. म्हणजे एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. सांगा म्हणले काय निर्णय घ्यायचा? काय निर्णय घेतला असेल त्या पतीनं? मला खाली बसते ऐकायचे. काय निर्णय घेतला असेल? बाळ का बाळाची आई? काय वाटतं तुम्हाला? हो लाडकी बहीण ना बोला केला तुम्ही लय ट्रेंडिंग राहता. लक्षात नाही का? बाळ का बाळाची आई? काय निर्णय घेतला असेल? हा बाळाची आई. बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढले तरी चालेल साहेब, पण बाळाच्या आईला धक्का लागता कामा नये. पण मला सांगा, आपण आपल्या आईच्या पोटात असताना जर आपल्या वडिलांनी हा निर्णय घेतला असता तर आलो असतो का आपण कीर्तनाला? मग कुणामुळे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हे जो प्रेम आहे ते सर्वसामान्य प्रेम आहे. हे बघा, सकाळी उठताना प्रत्येक जण उपाशी उठतो, पण झोपेपूर्वी काहीतरी खाऊन झोपतो. हे विठोबाचं प्रेम आहे. विठ्ठल ज्या भक्ताला देवाशिवाय काहीच आवडत नाही. मला सांगा, आपल्याला जीव जास्त आवडतो का पैसा जास्त आवडतो? खोटं बोलायचं नाही बरं का अजिबात. जीव जास्त आवडतो का पैसा जास्त आवडतो? दोन्ही पण. पैसा विठ्ठल, पैसा कसा आवडला? नाही नाही विठ्ठल नाही म्हणजे पैसा आवड. असा रामपुरीच्या आतून ठेवला असतं आणि म्हणजे सांग पिवळे पिवळे कुठे. पांडुरंगी दृढभाव. ज्या भक्ताला देवाशिवाय काहीच आवडत नाही त्या भक्तांवर विठोबाचं प्रेम आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. या जगातली सगळी प्रेम कमी पडतात सज्जनाव, बाकी सगळी प्रेम कमी आहे. जावई व्याह्यांचं प्रेम हेही देव भक्ताच्या प्रेमासमोर कमी आहे. खऱ्या अर्थानं आई मुलाचं प्रेम हेही देव भक्ताच्या प्रेमासमोर कमी आहे. माय आणि मुलाचं प्रेम आहे. आई मुलावर मरेपर्यंत प्रेम करते, पण मुलगा आईवर
आता सावध सावधान घटिका. आता सगळे नाही मुलाला आई मुलावर अजित भाऊ मरेपर्यंत प्रेम करते, पण मुलगा आईवर लग्न होईपर्यंत शुभमंगल सावधान. मग बायको आली की लव्ह ट्रान्सफर 1% टू अनदर पर्सन. बायकोवर प्रेम वाढत गेलं, हो महिला मंडळावर, आणि आईवरचं प्रेम कमी होत गेलं. म्हातारी म्हणते पोरगा या लग्न झाल्यापासून लईच विचार लगत करायला लागले आमची म्हणती कधी कधी. आता काय आणली तिला तर व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना गड्या, तिथं नखर पेला लागते, नाही तर अवघड होते. कसं आहे तुम्हाला सांगतो, ज्या पुरुषाला आईतला बायकोचा समन्वय साधता आला ना त्याचा संसार लई करीत ते. कधी दोघांच्या समोर दोघांना काहीच म्हणायचं नाही, दोघांना सेपरेट घेऊन कौतुक करायचं अजिबात नाही. कारण की बायकोला समोर जर सासूचं तिचं आईचं कौतुक केलं तर कधीच आवडणार नाही. सगळ्यांचं नाही सांगत बरं. आणि आईला जर लय वाढी म्हणलं ना तरी बायको रुसताना आमचं बी अनुभव आता 10-12 वर्ष झाली ना आप्पासाहेब रोजचा अनुभव बरं का आमचा बी. खऱ्या अर्थानं आता ही सगळी मंडळी लई दिग्गज, आमच्या आप्पासाहेब पवार असतील, आमच्या अजित असतील, दादा असतील. सांगायचं तात्पर्य हे ते मला कोणी फोन बिन करून नाही सांगितलं बरं काय नाव घ्या म्हणून. ही रोज कीर्तनाला आहेत माझ्या, रोज जवळजवळ. मी मगाशी म्हणून साहेबांनी काही तसं त्या दिवशी उभा केला. हे सांगायचं तात्पर्य काय सज्जन हो, काय माहिती का, जीवापासूनची माणसं प्रेम करतात ना, आणि आमचा भाग कधी नावाला हपापलेलाच नाही. हम नाम के प्रेमी नाही, हम हरिनाम के प्रेमी याद रखो. खऱ्या अर्थानं हरिनाम आयुष्यात लई महत्वाचं. पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगाच्या विषयी अंतकरणात भाव निर्माण होणं, आणि मग तो विठोबाचं प्रेम की बाकीची सगळी प्रेम कमी पडतात. एवढं विठोबा हे भक्तांवर प्रेम करतो अभंगात. माझा विठोबा कैसा प्रेम भाव आपणची देव होई गुरु पडिये निघ भाव पुरविवास अंतिते आपणा पाशी न्यावे कैलासाचे आदरणीय साहेबराव बापू तांबे. 79 वर्षीय खऱ्या अर्थानं दादांचं या ठिकाणी बाबांचं जाणं झालंय, आणि आदरणीय या ठिकाणी तांबे परिवाराने कीर्तन सेवा माझ्याकडे दिली आहे. या परिवाराचा विचार केला असता पत्नी आदरणीय दोंडाबाई साहेबराव तांबे, मुलगी सौभाग्यवती पुष्पा रामदास मुस्के, या ठिकाणी मुलगा आदरणीय शिवाजी साहेबराव तांबे, या ठिकाणी मुलगा आदरणीय दत्तोबा साहेबराव तांबे, मुलगा आदरणीय शांताराम साहेबराव तांबे, पुत्या आदरणीय तुकाराम बबन तांबे, या ठिकाणी गणेश माधव तांबे, आदरणीय आकाश दादा असतील, पवन असतील, ऋषिकेश असतील, मयूर असतील, स्वप्नील विकी, या ठिकाणी माधुरी, अंकिता, किरण असे असणारे नात आणि नातू. या ठिकाणी असा असताना हा तांबे परिवार आहे, आणि ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे येत असताना आदरणीय आमचे परंतु ही माझ्यावर नितांत प्रेम करणारे, त्यांचं सामाजिक क्षेत्रात खूप सुंदर कार्य आहे,
आमचे दत्तोबा तांबे. आणि मला असं वाटतं माणसांनी काय कमवलं, तर मला असं वाटतं एवढी माणसं खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला यावी ही माणसांनी कमवलेली संपत्ती असते. आणि सामाजिक क्षेत्रातच राजकीय क्षेत्राचा जरी पगडा त्यांच्यावर असला तरी नेहमी ज्या वेळेस आमचे फोन होता, ज्या वेळेस आमचं भेटणं होतं, नितीन भाऊ मी एरवी दत्तोबांच्या घरी येणं होतं आणि एरवी आमचा सारखा फोन होतो. त्यांचं समाजाविषयी कार्य करण्याच्या विषयी तळमळ चांगली. या ठिकाणी आमच्या मागेही कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना महाराज दत्तोबांनी मला सांगितलं, महाराज मुलं आपली आहेत, पुढे घेत चालतो कार्यक्रम. आता आपण मला वाटतं नागड साहेब आपल्याकडे घेत झाला कार्यक्रम गावात घेतला होता खामगाव मध्ये. मला म्हणजे पोरांनी फोन केलाय, लईच पाकिट वाढवले गुरुजी, जरा थोडं निहार थोडं मागं येतं का, आता कसं काय गणित. आता काय म्हणलो त्यांनी सांगावं ना मी ऐकावं, तर पुढं काहीच नाही म्हणलं, लिहून घेतली. आणि काय होतं काय काय वेळेस विषय पैशाचा नसतो, विषय माणसांचा विषय महत्वाचा आहे. ज्या माणसाने ज्या पद्धतीने आपल्याला बोलले, आता यांचं मी बोलले समाजाचं मोठे इथं बसलेली सगळी माणसं, मी काय म्हणलो ही खरंच आमदारकी लेवलची माणसं, पण ह्यातली बरीच जणी त्यातल्या आपल्यानेच त्यांना मागं वाटले, त्यांना पुढे नाही जाऊन गेले. पटलं बरं का त्यांना, बऱ्याच जणांचे चेहरे स्माईल आलेले प्रेक्षक नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपणच असणारं कार्य असेल, खूप सुंदर कार्य आपल्या भागात. हे बघा, राजकारण माझा कुठलाच पक्ष नाही किंवा कुठल्या पक्षाचा मी प्रवक्ता नाही. आमचा दोनच पक्ष असतात वारकऱ्याला, ते कीर्तन झाल्यावर सांगतो कुठले पक्ष असतात. आता ते वेळ नाही तेवढं आमच्याकडे सांगायचं तात्पर्य कसं आहे अजित भाऊ, ज्या कार्यक्रमात जायची माझी जवळची माणसं आहेत. आता आपण या ठिकाणी परवाचाच कार्यक्रम खऱ्या अर्थाने शितोळेंचा अतिशय सुंदर अजित भाऊ तुम्ही सगळ्यांनी पार पाडला. आमचे नितीन भाऊ ही सगळीच मंडळी त्यापासून म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एक वक्त्यावर जबाबदारी असते की काही चांगले विषय मांडावेत. एखाद्या राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना त्याला चांगलं म्हणावं. धार्मिक क्षेत्रातले कार्य करणारी माणसं ग्रेटच आहेत, त्यांची तोडच नाही या जगाच्या पाठीवर. मालकरी श्रेष्ठच आहेत, परंतु खऱ्या अर्थाने यांनाही काम करताय. बघा खरं सांगू का, मला एक जण मित्र म्हणला, महाराज काय नाही हो सरपंच व्हायचे, काय नाही पैसा वाढायचा असेल. म्हणा गप, असं नाही त्याच्या मनात, तू काय विकासाला म्हणतो, काय मी वापरत उठावतो. लक्ष नाही का बरं का, मी स्पष्ट बोलणार बघताय. हे बघा मी कीर्तन करतोय ना, माझी एकच इच्छा आहे, असंच नाही की नुसते पैसे कमवायचे, पण आम्ही गेल्यानंतर निदान नाव तर शिल्लक राहिलं पाहिजे. आता ही सगळी मंडळी दत्तभाऊ तुम्ही सगळीच असतात, समाजासाठी कार्य करता. एक इच्छा आहे, हे मला नेहमी म्हणतात, महाराज लोकांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण गेल्यानंतर. बघा गेल्यानंतर कुणाकडे किती पैसा होता कोण नाही लक्षात ठेवत, माणसाने कार्य काय केलं हे लक्षात ठेवता येतं. पण त्याच्यासाठी राजसत्ता, धर्मसत्ता, धर्मकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी आमच्या सोबत पाहिजे आणि त्यानंतर मग आपण उल्लेखनीय कार्य करू शकतो. म्हणून या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना मी धर्माचं कार्य हातात घेत आहे, कुणी समाजाचं कार्य हातात घेत आहे, कुणी राजकारण करत असताना 350 पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी इतिहास उभा करत असताना पहिला पैलू महासाहेब जिजाऊंनी छत्रपतींना जो शिकवला तो राजकारण शिकवला. शिवा राजा म्हणतो आई, आणि हे राजकारण आहे. 8 घराण्यात 8 लग्न करायची, हे आई जाधव घराण्यातली कन्या करायची, निंबाळकर घराण्यातली कन्या करायची, मोहिते घराण्यातली कन्या करायची, गायकवाड घराणं, मोरे घराणं. आई लोक काय म्हणतील, हा राजा आहे का कोण आहे शिवा, आणि यालाच राजकारण म्हणतात. तुला माहिती नाही, आदिल, मुघल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच यांनी हौदस माजवलाय. ही जर माणसं एकत्र सगळी मिळून आपल्यावर आक्रमण करतात, आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही ही सगळी माणसं एकत्र होतील. पण राजा खरं सांगू का, आपला समाज वेगळा राहील. तुला सांगतो, जाधव घराणं जर एकत्र आलं तर फितुरी होण्याचीच आवश्यकता नाही, आणि त्या घराण्यात ती कन्या करणार ती फितूरच होणार नाही. आयुष्यभर जाधव घराणं शमशेर घेऊन तुझ्या मागे उभी राहतील. राजा म्हणतो आई हे राजकारण आहे, हा हे राजकारण आहे. किंवा जाधव घराणं तुझ्या सोबत राहील, निंबाळकर घराणं मुधोजी निंबाळकर शब्द देतील, महाराणी सईबाई ती कन्या आहे मुधोजी निंबाळकरांची, हे घराणं तुझ्या सोबत राहील. लक्षात नाही का मला काय सांगायचं सज्जनाव, याच्यातून मी पुण्याचा गौरव करायला नाही आलो, हा इतिहास आहे महाराष्ट्राचा आजपर्यंतचा. राजा म्हणतो आई हे कशासाठी, आणि मग तो शब्द सांगितला ना, तो शब्द आज इतिहासात तसाच्या तसा तो पुस्तकात आहे तुमच्या समोर सांगतो. हे राजसत्ता कशासाठी पाहिजे, धर्मसत्ता टिकवण्यासाठी. लक्ष देऊ नाही का, आपलं राष्ट्राचं हित समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राजसत्ता हे महत्वाचे असो. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य सज्जन हो, आता ज्यावेळेस मी पुन्हा येईल, माझं सांगते बरं एकट्याचा हा लक्ष देऊ नाही का, त्यावेळेस परत राहिले विषय येईल. आता वेळ लई झालेला आहे, मला माहिती 5 मिनिटं बाप ऐकीची आहे, बाप सांगणारच आहे, तसं कीर्तन नाही सोडणार या ठिकाणी. अगदी बरोबर 12 वाजले हे वेळेचं बंधन आहे आपल्याला. पण खरं सांगू का, अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना मी त्या दिवशी सांगितलं, आई सांगणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण मला बाप सांगणं खूप अवघड आहे. मी आजपर्यंत समाजाचा तो भाग बघितलाय, तो घटक बघितलाय, तो हे जाताना असा घटक, मला ती म्युझिक लावते 5 मिनिटं, तो घटक बघितला. खऱ्या अर्थानं आईचं कालीच लगेच हलवं झालं. आई रडताना बघितली, आईचं सांत्वन करायला गेलो, आई बोलताना बघितली, पण बाप बोलणं आमच्यासाठी खूप अवघड होता. पण जिजाऊ बाळासाहेब समाजापर्यंत जेवढ्या आल्या तेवढे शहाजीराजे भोसलेंचा इतिहास नाही आलेला.
पण तो बी एक बाप आहे. कर्नाटक प्रांताच्या बापाने कार्य केलं. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य जिजाऊ महासाहेबांनी छत्रपतींना घडवलं. किंबहुना छत्रपती शिवाजीराजांच्या विद्यापीठात महासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात शिवराय घडले गेले. हे शाश्वत सत्य आहे. पण ज्या वेळेस महासाहेब जिजाऊंच्या पोटात शिवराय होते त्यावेळेस शहाजीराजे सांगत होते, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. पुत्राविषयी संकल्पना म्हणणारा शहाजीराजा हाही बाप होता. सज्जनो, माता कौशल्या ढसाढसा रडत होती लेकरांसाठी, तर जगाने आई मग किती रडताना. पण बाप लेकराचं नाव घेत घेत राजा दशरथाचं दुःख जर कुणाला दिसत असेल तर राजा दशरथ एक बाप आहे. देवकी म्हणती माझ्या बाळाला निघू नका. अहो मी टाहो मोठा देवकीनी, देवकीचं रंड दिसतं, अश्रू दिसते, अनावर झालं. पण ही देवकी सगळ्यांना दिसती. पण ढगांच्या गडगडाट या पावसाच्या रिमझिमीत असा महापूर आलेला आहे. नाका तोंडात पाणी जातंय तरी टाचावरती करून चालणारा वसुदेव ही बाप आहे. म्युझिकचा आवाज मला कमी ठेवायचा. हा बाप कोण कोणाला तरी कळला पाहिजे. खरे जर आई सांगणं नाही सोपे. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा खर खर करा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती पुढे कमी, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. मला असं वाटतं आपण 3 टाइमचे जेवण करतो ना गड्या, तो आमचा बाप सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कष्ट करतो ना. कधी घरी गेल्यानंतर तरी टाच आपण हातात घेतली पाहिजे. आणि त्या टाचात तिथे रक्त येतं ना, त्याच्यावर कधीतरी तेल लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या दिवशी मग ठरत आहे ना गड्या, त्या दिवशी आशा नुसत्या टाचा बघून अंतिम दर्शनाला जाण. आणि मग पोराला वाटतं, पोरग म्हणते महाराज त्या पायाकडे बघूशीच वाटत नाही रे. अरे म्हणलं आयुष्यभर बघितलं नाही गड्या, आता कसं बघूशी वाटेल तुला. तू एकदा जरी बघितलं असतं आणि एकदा तरीच्या चिरातून आले रक्त तुला दिसलं असतं आणि हाताने तेल जर त्या पायावर फिरला असतं ना, बापाने तुला आशीर्वाद दिला राहायची. पण खरं सांगू का साहेब, मी अशी लई पोरं बघितली. अहो अकाउंटवर एवढे पैसे क्रेडिट झाले, एवढी श्रीमंत झाली. वर्ग म्हणते काय झालं म्हणणार, काय झालं गड्या, काय नाही म्हणणार. आज बापाला भेटायची लई इच्छा आहे. पण मग नाही म्हणला, बाप गेला महाराज म्हणजे आयुष्यातला. त्यांनी लई कष्ट केलं. पण तो क्षण होता ज्या दिवशी मला सांगायचं होतं तुमचं पोरगा आता लई भारी 1 नंबर झाले, तालुक्यात त्याला तोड नाही. पण खरं सांगू का महाराज, काय बघा अकाउंटला नुसते असे पैसे क्रेडिट होत्या, प्रारब्ध अनुकूल झाले तर आयुष्यातला बाप निघून गेला. त्या खाट्यावर जाऊन बसलं, मोबाईल बघत थरथर कापून बसलं. मी त्यांना म्हणलो काय झालं, काय नाही म्हणलं, ह्याच खाट्यावर माझा बाप झोपायचा. इथं असा कधी मी त्याला उशारा द्यायचो, कधी त्याच्या डोक्यात हात ठेवायचो. अहो मी अशी पोरं बघितली, ही जुनी माणसं अशी बघितली ज्यांनी मला व्यथा सांगितल्या. म्हणजे महाराज तुमचा काळ लय चांगला आहे, पण आमच्या काळात आमच्या आई बापाला आम्हाला औषध पाणी बी करता नाही आलं. म्हणजे आमच्याकडे काहीच नव्हतं. पण आम्हाला असं वाटतं त्यावेळेस आमच्याकडे वैभव असतं तर मग ठरायला आम्ही किमान 10 वर्ष अजून जगावलं असतं. पण म्हणून आम्हाला अशी तळमळ वाटते, महाराज तुम्ही पोरांना तो बाप सांगा की ज्याला थोडं जगायचंय पोरांसाठी, ज्याला अंतकरण त्याचं दाटून येणार आहे. म्हणून मला असं वाटतं कधीतरी त्याची ती चिरापटलेली टाच एकदा हातात घेतली पाहिजे. कधीतरी घ्यावं. तुम्हाला माहिती का ते खुंकार नक्कीच ते खतरनाक जरूर आहे. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रेम दिला ना तुम्हाला लगेच मिठी मारेल ती, तरी मिठी मारेल ती. आणि त्यांनी ही संस्काराची शिदोरी दिली म्हणून की बस त्याची आता जेवढी पोर आहेत ना त्याच्या 50% तरी पोरांना चापड बसली असेल बापाची. मलाही बसते, आमच्या म्हातारी मला द्या. आता काय कीर्तनात काय चुकलं थोडस हे सांगावं का, चांगलं सांगा ना. वडील नाही कीर्तनात कधी कधी बाप उभी टाकलाय का मॅडम, अभ्यास येडायस काय, जग कुठं चालेल तू कुठं चाललायस. तर आम्हाला वाटलं बाप काय आमचा येडा आहे का, बाप येडा नाही मला, तू लय हुशारी, त्याने तुझ्यापेक्षा 4 पावसाळी जास्त घालल्या. पण खरं सांगू का कधी कधी काही पण अशी फेल गेली ना गाड्या, म्हणजे एकदमच 35-40 गेली तरी रेंजला नाही आली, कधीच शेवटपर्यंत रेंजला नाही आली. तर मी त्या पोराला सहज जाऊन विचारलं काय झालं पोरा, आता सगळं व्यवस्थित अनुकूल परिस्थिती. म्हणा काय नाही महाराज, बापाने मारलेली चापट ही चापटच समजली हो, ती संस्काराची चापट समजली असती तर आजी शिशू झालो असतो. मला असं वाटतं बापाची मारलेली चापट ही संस्काराची होती. हो खरंच मी असा बाप बघितला, असा कीपॅडचा मोबाईल वापरला नाही होते साहेब. माझ्याकडे तुमच्याकडे 2-2 लाखाचे मोबाईल जाता, म्हाताऱ्याला एक मोबाईल असा खालीवर बघतो, मग ते म्हातारा म्हणते अहो महाराज फोनच लावता येत नाही मला, तरी पोराने घेऊन दिलाय. मला जाऊ द्या त्याची इच्छा आहे, म्हाताऱ्याने या वयात खायलो तरी मला हो काय नाही हो, नाही म्हणा अहो लय जीव टाकतो पोरग, कासावीच होतं नुसतं. आणि खरं सांगू का म्हातारा बी कासावीच होतं, अंतकरण त्याचं दाटून येतं. आणि मला असं वाटतं जोपर्यंत बाप होईल तोपर्यंत बंगल्याला शोभा आहे. एकदा बाप निघून गेला ना गड्या बंगल्याची शोभा संपलेली. हृदय भरून येतं
माझी एकच इच्छा आहे, शेवटी तरी त्याला आहे ना आपल्या ताटात जेवाय बसलं कधीतरी. मी वृद्धाश्रमातला बाप नाही सांगायला नाही, अमेरिकेत बी पोरे सगळेच अमेरिकेचं परमबद्दल नाही सांगत. हो लय पैसा आहे हो, आणि इकडं सांगायला गावला पोराचा. म्हणून काय झालं गड्या, काय नाही म्हणलं. आजी म्हणती म्हातारा लय वाट बघत बसलो, म्हाताऱ्याला एकच घास खायचा होता बाप पोराच्या हाताचा. पण काय झालं, पोरग जरूर आले पण बाप कधीच निघून गेला नाही. आता काय सांगायला मी ठिकाणी गाव हाय तो बरं जपा. एकदा निघून गेली ना गड्या, ती माणसं भेटणार नाहीत. इथं आमची 60 येते, 40 येते, 50 येते माणसं आहेत. त्यांचं म्हातारा त्यांना आठवलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी. ते खरंच खूप आहे, पण ते नाही तत्वी. तो तत्वीच आहे ना गड्या. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा आहे आणि त्याच्या डोळ्यातला सोबत तुला दिसणार कसा. रडलाच नाही तो कधी, एकटा रडला बांधावून साहेब. अरे एकटा रडला येतो, त्याला रडता येतो. कोण म्हणलं रडता येत नाही? अहो आता बघले असतील आधी छपराची घर होतं, छप्पर गळत होतं, आणि त्या घरात ते छप्परचं घर गळत असताना आमच्या म्हातारं मांडी घेऊन बसते आम्हाला, तुमचं माझं सगळ्यांचं. त्यांनी लई स्वप्न बघितल्यात, आणि मला सॅल्यूट करा वाटतं त्या सगळ्या इथे यशस्वी पोरांना, ज्यांनी करून दाखवलंय, ज्यांनी भरपूर पैसा कमावलाय, ज्यांनी भरपूर धंदावलत कमावली, ज्यांनी चांगल्या गाड्या घेतल्या. करा आता हे सगळे डोकं परस्पर सगळेच सांगतात मायबापने सेवा करा, असं करा तसं करा. पण ही करणारी मंडळी काही नका करू, काही नका करू. त्यांच्या ताटात फक्त जेवायला बसा एकदा, बास त्यांना वाटतं आता झालं. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे दत्तोबा असतील, हे सगळी मुलं असतील, त्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी उभा केलाय. या ठिकाणी आदरणीय मी सेवा संपवतोय. दत्तोबाजी तुमचा जर कार्यक्रम नसताच हा, आणि हा कार्यक्रम दुसरा असता तर मी एवढा 9-10 तासाचा प्रवास करून गुडघे एवढे दुखायला लागलो होतं. पण तरी मग आता उठ आणि आंघोळ करायचो. आत्ताच आला म्हणून आता नाही उठू शकत. ते तसलं काय सांगू नको, चल मला बळत उठावलं म्हणलं आता बादी टाकतं काय अंगावर पाणी चालू काय कोणाच ठाऊक. आणि मग इथपर्यंत पोहोचलो. साहेब वेळेला आमचा प्रवास होता. तुम्हाला माहिती का, एवढं बोलणं नाही तर दडधडीवरती असं वाटतं बीपी वाढलं का काय नव्हतं. म्हणजे खाली बसताना वाटतं मी कीर्तन संपावं, मलाही वाटतं संपावं लवकर, पण मला अशी जरा तळमळ वाटते. म्हणून या ठिकाणी बोला आपला कार्यक्रम असल्यामुळे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी सगळीच मंडळी आहेत, पुन्हा एकाचं नाव बोलत नाही. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बोलताना काही वाणीतून शब्द केला असेल अंतःकरणातून माफी मागतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय नीती मार्गशीर्ष कृष्ण 1944 शुक्रवारी 23 डिसेंबर 2022 ला भाऊंचं वयाच्या 19व्या वर्षी हृदयविकारानं निधन झालं. भाऊंच्या पश्चात पत्नी, विवाहित 3 मुलं, सोना, 1 मुलगी, जावई, नातवंड. त्याचप्रमाणे भाऊंचे मोठे बंधू, आपल्या गावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय बबनराव बापूराव उर्फ मामा तांबे यांचा परिवार, असा खूप मोठा परिवार भाऊंच्या पाठीमागं आहे. भाऊ शेतकरी कुटुंबातले अत्यंत कष्टाळू वृत्ती होती, स्वभाव संयमी होता आणि राहणीमान सुद्धा त्यांचं नेहमीच चांगल्या पद्धतीचं, सफेद पोशाख त्यांचा नेहमी असायचं. खर तर आज ही मंडळी हयात नसली तरी त्याचे संस्कार मात्र निश्चितपणे त्यांनी केलेला आहे आणि त्या संस्काराच्या वाटेवरच खरं तर ही मंडळी पुढे आपल्या चांगल्या पद्धतीने वाटचाल करतायत. सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या खामगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तोबा तांबे, शिवाजीराव, शांतारामराव ही त्यांची मुलं. खरं तर आज या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण श्री कबीर महाराज आत्तार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. कबीर महाराज आत्तार आणि प्रवचन आणि कीर्तन, खरं तर हे समीकरण
बऱ्याचशा संकुचित वृत्तीच्या माणसाला खरं पटत नाहीये, परंतु ही वस्तुस्थिती आहे, ते सत्य आहे आणि ते आपल्या समोर आहे. प्रवाहाच्या बाजूने वाहणारे पोहणारे बहुतेक बरेच जण असतात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन खरं जो पोहतो तो खरा पोहड्या असतो. आणि आपल्या वारकरी संप्रदायातला खरं ते कबीर महाराज आता खरंच पोहडे आहेत. मित्रांनो, कबीर महाराज हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या शिवापूर येथले. त्यांचे वडील बाबूलाल हुसेनभाई ते स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते हुतात्मा बाबूगेनूचे अंगरक्षक होते. महाराजांचे वडील नूर मोहम्मद बाई आहे. खरं तर हरिभक्त परायण नूर मोहम्मद बाई आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम केले. त्यांना एक मुलगा, 4 मुली. भगवान महाराजाची पताका, हिंदू समाजाची पताका खरं खांद्यावर घेतल्यामुळं खरं तर महाराजांच्या वडिलांना त्यावेळेस खूप त्रास झाला. 4ही मुलींचे लग्न जमण्यास खूप उशीर झाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंमत न हारता त्यांनी 4ही मुलींचे विवाह चांगल्या पद्धतीने लावून दिले. महाराज कीर्तनकार पण होते आणि पैलवान पण होते. आणि त्याच्यानंतर कबीर महाराज सुद्धा हळूहळू त्यांच्याकडनं कीर्तनाचे धडे घेत होते. त्यांनी आळंदी इथे कीर्तनाचे धडे घेतले. महाराजांचं शिक्षण BCA. ते प्रथमतः येरवडा येथील बाबासाहेब आंबेडकर येथील जात पडताळणी खात्यामध्ये ते नोकरी करत होते. नोकरीमध्ये रमलं नाही म्हणून घरी निघून आले. आणि त्याच्यानंतर त्यांनी शिवापूर येथेच एका कंपनीत सुपरवायझरची काम केलं. परंतु त्याही ठिकाणी मन रमणं आणि शेवटी आपल्यावर जे संस्कार झालेत त्या संस्कारानेच खरं तर त्यांना या मार्गामध्ये आणलं. 2013 म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापासून आज ते जवळजवळ 35-36 वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजारापेक्षा जास्त कीर्तन आणि प्रवचन दिलेले आहेत. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, गुजरात असेल, अशा बहुतेक ठिकाणी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम मित्रांनो झालेला आहे. खरं तर आज समाजामध्ये जातीभेदावरून बऱ्याचशा खरं तर आपण दंगली पाहतो. समाजामध्ये बराचसा तेढ निर्माण झालेली आहे. परंतु महाराजांनी मात्र ती पताका खांद्यावर घेतल्याच्या नंतर ते सांगतात की आपण जाती धर्म वेगवेगळे असू शकतील, परंतु खरं तर आपण सगळे माणसाच्याच जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून ही तेढ निर्माण करण्याचं काम, समाजाला प्रबोधन करण्याचं काम आज महाराज महाराष्ट्रभर नाही तर बाहेर करतात. आणि आज खरं तर ह्याच गोष्टीची मित्रांनो खरं तर आपल्याला गरज आहे. महाराजांना 2 मुली आहेत. त्यांनी आपल्या मुलींचं नाव सुद्धा ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई असं ठेवलेलं आहे. परंतु समाजामध्ये काही अडचणी नको म्हणून ते एका मुलीचं नाव समीरा आणि मला वाटतं इकेचं समीना असं काहीतरी ठेवलंय. या समीरामध्ये सुद्धा त्यांनी मेरा नावाचा खरं तर त्या ठिकाणी संपर्क लावलेला आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना आज या ठिकाणी महाराज ज्या पद्धतीने सांगतायत, त्यांनी जाता जाता शिवाजी संभाजी महाराजांवर थोडंफार व्याख्यान दिलं. खरं तर मित्रांनो, आपण या हिंदू धर्मात मराठ्याच्या जन्माला येऊन सुद्धा खरं तर इतिहास आपल्याला कळलेला नाही. पण एक मुस्लिम समाजामध्ये जन्माला आला माणूस आज शिवाजी आणि संभाजीच्या जीवावर सांगतो तर खरंच अंगाचा थरका उडवतो. आज या ठिकाणी हे कार्यक्रम करत असताना खरं तर त्यांचे वडील नूर मोहम्मद भाई अत्यंत चांगल्या पद्धतीने खरं तर ते साथ देतात. वयाची 70 वर्ष झालेली आहे. मी तुम्हाला महाराज असं रत्न जन्माला घातलं म्हणून मी तुम्हाला त्रिवार सलाम करतो. आणि खरंच कबीर महाराज की खूप गोष्टी अवघड आहे. परस्पर टोक साधून एका वेगळ्या ठिकाणी वेगळा प्रयोग करणं हे सोपं नाहीये. ह्याची तुम्हाला किती त्रास झाला असेल, किती त्रास होत असेल, पण खरंच तुम्ही हे सगळं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज या ठिकाणी दत्तोबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही सांगितलं, मला वाटतं भाऊंच्या दसिक्रिया विधीलाही तुमचा कार्यक्रम झालेला होता आणि तुम्ही सांगितलं की माझं खूप दत्तोबा प्रेम आहे, त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. महाराज, आम्ही आमच्या ठिकाणी नवरात्रीला आमच्या कपिल नागवडीने आपला कार्यक्रम ठेवला. नुसतं दत्तोबाचं प्रेम राहिलं नाहीये,
निदान आमच्या खामगावचं तरी मी सगळेच आमची लोक तुमच्या प्रेमात महाराज पडलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी खरं तर त्रिवार धन्यवाद देतो आणि आमच्या संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनंच तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्हाला ज्यांनी साथ दिली ते सोपान काका आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्रातली जी काही मुलं आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुमच्या आई वडिलांना सलाम करतो. एका चांगल्या रत्नाला जन्म दिल्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण ज्यांनी आपल्या सर्वांना निमित्त केलं आपल्या सर्वांचे आदरणीय दत्तभाऊ तांबे यांचे बंधू शकतो व्यवस्थित व्यवस्थित त्यांच्या वडिलांच्या नंतर पुण्यास मनामित्त त्यांचा ठिकाणी आपण 1-2 तास स्वागत करतो. आणि बुद्ध पूर्णिमाच्या निमित्तानं कबीर महाराज त्यांनी जे कीर्तन पेश केली की निश्चित त्याचं काहीतरी घेऊन नाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या सरकारी दत्तभाऊ त्यांच्या शिवाजी या आपल्या आपल्यापासून महाराज मुख्य त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला आणि जेवढे आमच्या सगळेच ठिकाणी आवर्जून उपस्थित आणि भाऊच्या सांगितलं म्हणून त्यांनी कशी पाहिजे त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित करून मुलांनी आई वडिलांना सांगितलं ते निश्चितपणे याच्या घडते. आपल्या समाजाच्या वतीनं भावना बाकीचे भाऊ सगळ्यांना करतो आणि भाऊच्या दिली समाजाच्या ठिकाणी कार्यक्रम सफल होता आणि भक्तांनी या ठिकाणी भाऊचा जीवन प्रकाश मांडण्याचा प्रयत्न केला. भाऊनी आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारचं संस्कार केले. परिवाराला आदर्श लावले. तोच आदर्श घेऊन त्यांच्या समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात. भाऊ अतिशय शांत आणि संयमी असे द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. तांबे कुटुंबे, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, उपस्थित सर्व स्नेही ज्यांनी कीर्तनरूपी सेवेतून समाज प्रबोधन करण्याचे काम या ठिकाणी गेले 2 तास केलं ते आदरणीय हरिभक्त परायण कबीर महाराज अत्तार, त्यांचे पिताश्री आणि सगळे सहकारी. तांबे कुटुंबियांच्या बाबतीमध्ये येथे उपस्थित प्रत्येकाला माहिती आहे, त्यांच्या कार्याची जाणीव आहे. या कुटुंबातील बबन मामा तांबे हे कारखान्याचे संचालक होते आणि मी देखील त्यांच्याबरोबर संचालक म्हणून त्या पंचवार्षिकमध्ये कार्यरत होतो. नंतरच्या या पिढीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र दत्तोबा तांबे असतील आणि त्यांचे दोन्ही बंधू आदरणीय कबीर महाराज अत्तार यांचे पिताश्री अत्तार महाराज यांचा सन्मान होता. ज्यांनी कीर्तनाच्या निमित्तानं सुंदर गायनाची साथ दिली. ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्त परायण गजानन महाराज सोमटकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान आपल्या गावचे सरपंच योगेश दादा मधने गजानन महाराज सोमटकर सन्मान योगेशराव दादा मधने सरपंच खामगाव यांना विनंती करतो आपण सोमटकर महाराजांचा त्यांच्या आजच्या या गायनाबद्दल आणि त्यांच्या गायन कार्याबद्दल कीर्तनातील तांबे कुटुंबाच्या वतीनं माऊलींची मूर्ती प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सन्मान होता. तो सन्मान आप्पासाहेब पवार असतील, योगेश दादा मधने असतील, या सर्वांना विनंती करतो आपण सन्मानित करायचे. भाऊंची नात मनीषाताई संदीपराव बहिरट यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम प्रतिकृती देण्यात येत आहे. मी मनीषाताई संदीप बहिरट यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय सोमटकर महाराज धन्यवाद. हरिभक्त परायण गणेश महाराज वागले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन भाऊ दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य कैलास कुंडलिक नाना कुटवट, आप्पासाहेबजी कोराळे, मारुती बापू मगर कोराळे बापू, आप्पासाहेबजी कोराळे, मारुती सर्वांनिमित्त आपण पुढे यायचे. नितीन भाऊ दोरगे, अजित भाऊ सितोळे, आपला विनंती आपण सर्वांनी पुढे यायचे. हा सन्मान आपले मोहन काका टुले, अजित भाऊ सितोळे, नितीन भाऊ दोरगे, मारुती बापू मगर, कुंडलिक नाना या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सोपान काका वारकरी संस्थापक आदरणीय गणेश महाराज वागले यांचा भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सन्मान होता. हरिभक्त परायण विष्णुपंत पांढरे महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होता. पांढरे महाराजांचा सन्मान होता आहे. तो सन्मान अशोक बापू नागवडे, हिंदुरावना खताळ, बापूर मामा थोरात, कैलास मामा बालसिंग, खामगावचे माजी सरपंच बाळकृष्णांना जाधव आणि रघुआबा नागवडे या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी पुढे यावं. रघुनाथ आबा नागवडे, कैलास मामा बालसिंग, अशोक बापू, बाळकृष्णांना जाधव, तुकाराम मोहम्मदने नागवडे साहेब, पोलीस खामगाव गाव तटवतीचे माजी अध्यक्ष विकास मामा कुल आपण मान्यवरला सन्मान करण्यासाठी पुढे यायचे मामा. पत्रकार सखाराम बापू शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बापूला विनंती आपल्या शुभ हस्ते गणेश महाराज आखाडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हरिभक्त परायण गणेश महाराज आखाडे आपला सन्मान होत आहे.
डाळिंबचे सरपंच बजरंग मामा मस्के, देवकर पाहुणे, बेमडेरे पाहुणे, साखाराम बापू, राजेंद्रराव भैरट, कैलास बापू, सुखदेव भाऊ, बांधास भाऊ, सगळ्यांना विनंती आपण सर्वांना पुढे यायचे. आपल्या हस्ते सर्जेराव राजेंद्रराव भैरट, उमेशराव मेत्रे, विकास मामा कुल ताटावतीचे माजी अध्यक्ष गणेश महाराज आखाडे यांचा या ठिकाणी माऊलीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. बाबासाहेब ताते कोळके, सर्जेराव मस्के पाहुणे आपण पुढे यायचे. मस्के पाहुणे, डाळिंबचे सरपंच बजरंग नाना मस्के, विकास मामा कुल, बाबा तात्या, राजेंद्र मामा बैरट, कैलास बापू, सुखदेव भाऊ, योगेश दादा मदने, सरपंच खामगाव आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या शुभ हस्ते सर्व प्रतिकृती देण्यात येत आहे. मोहन काका टुले, अशोक मामा बैरट, तांबे कुटुंबियाचे मामा अशोक मामा बैरट यांना विनंती आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश महाराज आखाडे यांचा सन्मान होत आहे. गणेश महाराज आखाडे यांना भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं विकास मामा कुल, बजरंग मस्के, सर्जेराव मस्के, बाबा तात्या, राजू मामा बैरट, उमेशराव मेत्रे, गणेश महाराजांचा दुसरा भाऊ शांतामामा, शिवमामा, दिवाजी दादा, अंकुश महाराज सर्वांच्या हस्ते सन्मान होत आहे. हरिभक्त महाराज नाना महाराज बैरट यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान या ठिकाणी वारगडे पाहुणे, तात्या मामा, बोंडवे मामा, आपल्या वाडीतील सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी, चौरमले काका असतील, बाबा तात्या असतील, बाळू मामा तांबे असतील, अर्जुन मामा, सगळ्यांना विनंती आपण सर्वांनी पुढे यायचे. या मान्यवरांच्या आपल्या हस्ते नाना महाराज बैरट यांचा माऊली महाराज बैरट, सर्वांना विनंती आपण वारकरी दिंडी सोहळ्यातील सर्व मान्यवर विनंती पुढे यायचे. उमेशराव मेत्रे, सुरेश आबा या प्राध्यापक बबनराव तांबे सर, बाळासाहेब पिलानी सर आपण पुढे यायचे. मान्यवर सन्मान करायचा आहे. दैठणीचे सरपंच दादासाहेब कोळपे, श्यामदादा, सर्वांना विनंती आपण पुढे यायचे. श्यामदादा दैठणे सरपंच, सरस पाहुणे, नवनाथ भाऊ, सर्वांना विनंती आपण पुढे यायचे. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपल्या हस्ते करा. रोहिदास मामा, सरस पाहुणे, सुरेश नाना, प्रकाश शेट या सर्वांना विनंती आपण पुढे. विजय तात्या संघाचे अध्यक्ष या ठिकाणी पाहुणेला सन्मान. माऊली महाराज जगताप यांचा सन्मान होता. गायनाचार्य आबासाहेब बैरट, अशोक बैरट, मामा तांबे कुटुंब मामा आपण पुढे यायचे. विजय तात्याला विनंती आपण पुढे यायचे. या ठिकाणी माऊली महाराज जगताप यांचा सन्मान आपण करा अशी विनंती करतो. हरिभक्त भरा माऊली महाराज जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होता. विजय तात्यांना विनंती करतो आपण सन्मान करायचे. पत्रकार सखाराम बापू शिंदे, बापूला विनंती करतो आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी सर्वांच्या वतीनं तांबे कुटुंबाच्या सहकार्यानं आजच्या भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या तांबेवाडीकरांनी पंढरपूर या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं जी जागा उपलब्ध झालेली आहे त्या सोहळ्यासाठी 11,111 रुपयाची देणगी साहेबराव भाऊ तांबे यांच्या स्मरणार्थ पंढरपूर जागेसाठी दत्तोबा भाऊ तांबे यांच्या परिवाराच्या वतीनं दिंडीतील सर्व मान्यवर, तांबेवाडीतील सर्व ग्रामस्थ आपण पुढे यायचे. बाळासाहेब मामा, चौरमले काका, तांबे पाहुणं, सगळे दिवाणजी दादा आपण सर्वांनी, भाऊसाहेब मामा होले, 11,111 रुपयाची देणगी आज पंढरपूर जागेसाठी भाऊंच्या स्मरणार्थ आपल्याला देण्यात येत आहे. आपण त्याचा कृपया स्वीकार करायचा आहे. फुलाबाई बोरकर आजी यांचा सन्मान बँक पीडीपीएससी बँकेच्या माजी संचालिका जयश्रीताई खेडेकर ताई यांना विनंती करतो. बोरकर आजी यांचा आपण तांबे कुटुंबाच्या वतीने सन्मान करतो. ज्ञानेश्वराची माऊलीची प्रतिकृती कबीर महाराज आमदार यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. आप्पासाहेब पवार सर यांना विनंती करतो पुढे यायचे. आपल्या वाडीकरांसाठी पंढरपूर जागेसाठी तांबे कुटुंबाच्या वतीनं कबीर महाराज आत्तार, आप्पासाहेबजी पवार, सखाराम बापू शिंदे आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित भाऊंच्या स्मरणार्थ 11,111 रुपये देणगी आणि स्त्रीची माऊलीची प्रतिमा या ठिकाणी तांबे कुटुंबाच्या वतीने जयश्रीताईंचा सन्मान, जयश्रीताई खेडेकर या ठिकाणी, फुलाताई बोरकर ज्या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे त्या बोरकर आज्यांचा सन्मान होत आहे. हरिभक्त आनंद महाराज मरगळे यांचा या ठिकाणी सन्मान. नवनाथ भाऊ बालसिंग यांना विनंती करतो. नवनाथ भाऊ बालसिंग आपण पुढे यायचे आणि आनंद महाराज मरगळे यांचा सन्मान करायचा. तांबे कुटुंबाच्या वतीनं
सर्व ग्रामस्थ मान्यवर सर्वांना विनंती अरुण आप्पा देवकर आप्पा आपण पुढे यायचे आनंद महाराज वर्गळे यांचा सन्मान नवनाथ भाऊ बासे आणि अरुण आप्पा देवकर सर्व मान्यवर सन्मान करतील उपस्थित सर्व ग्रामस्थ पै पाहुणे यांचं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि एक प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे तांबे कुटुंबाच्या वतीने सर्वांना विनंती